नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी मस्त चमचमीत चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। तर चिकन मॅरिनेशन मध्ये आपल्याला दोनदा चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर पहिल्या मॅरिनेशन साठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो इतकं बोनलेस चिकन या पद्धतीने छोटे क्यूब्स मध्ये कट करून घेतलेला आहे। सोबतच एका लिंबाचा रस, 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व जिन्नस चिकन वरती काढून घेऊया। लिंबाचा रस, काश्मीरी लाल मिरचीची पावडर, चवीनुसार मीठ आणि आलं लसूणची पेस्ट। आता आपल्याला हे सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित या पद्धतीने चोळून लावून घ्यायचे आहेत। हे बघा, तर इथे आपलं पहिलं मॅरिनेशन हे कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्या मॅरिनेशन साठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। दुसऱ्या मॅरिनेशन साठी लागणारं साहित्य बघून घेऊया। 1 टेबलस्पून इतकी आलं लसूणची पेस्ट, 4 टेबलस्पून इतकं दही मी चाळणीवरती ठेवून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला हे घट्ट दही वापरायचं आहे। 4 टेबलस्पून इतकं, 1 टेबलस्पून इतकं मोहरीचं तेल घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, 1 टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेची पूड, 1/4 टीस्पून इतका चाट मसाला, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून कसुरी मेथीची पावडर आणि 1/4 टीस्पून इतकं काळं मीठ घेतलेलं आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल काढून घेऊया। यामध्येच आलं लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरचीची पावडर, दही आणि जे काही उर्वरित मसाले आहेत ते सर्व यामध्ये काढून घेऊया। हाताने व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया। सर्व मसाले इथे व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपल्याला चिकनचे सर्व पीस यावरती काढून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपण चिकनला हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित लावून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण मसाला इथे आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आपण चिकन टिक्का बिर्याणी बनवतोय, तर त्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आता आपण याच्यावरती गरम कोळसा ठेवून घेणार आहोत। चिकनच्या मध्यभागी आपण एक वाटी ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये गरम केलेला कोळसा ठेवून घेऊया आणि यावरती आता आपल्याला तूप काढून घ्यायचं आहे आणि झाकून एक 4 ते 5 मिनिटांसाठी असंच आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया आणि कोळसा जो आहे तो काढून घेऊया। आता आपण हे चिकन आहे ते फ्राय करून घेणार आहोत। जर का तुमच्याकडे सलई असते त्याला तुम्ही असं लावून घेऊ शकता, किंवा मग बांबूच्या ज्या काड्या असतात त्या पाण्यामध्ये भिजवून त्याला तुम्ही चिकन लावून डायरेक्ट गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेऊ शकता। आता आपण डायरेक्ट पॅन मध्येच भाजून घेणार आहोत। तर एक एक पीस आता आपल्याला हे पॅन मध्ये ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा, 1 टेबलस्पून इतकं तेल आपण पॅन मध्ये काढून घेतलेलं आहे। याच पद्धतीने आता आपण सर्व चिकन पॅन मध्ये फ्राय करून घेणार आहोत। गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे। फुल गॅस वरतीच आता आपण चिकन चांगलं रोस्ट करून घेणार आहोत। आता आपण चिकन उलटून घेऊया। हे बघा, चिकनला असे वरती गोल्डन ब्राउन येईपर्यंत आपण हे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण यावरती 1 चमचाभर इतकं बटर काढून घेऊया आणि फक्त आपल्याला पॅन या पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा,
आता आपण हे चिकन काढून घेणार आहोत आणि उर्वरित जे चिकन आहे ते याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत। इथे आपलं चिकन चांगलं फ्राय करून झालेलं आहे। हे तुम्ही नुसतं चिकन टिक्का म्हणून सुद्धा खाऊ शकता। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि त्यासाठी लागणारा कांदा फ्राय करून घेऊया। इथे मी अर्धा किलो इतके कांदे या पद्धतीने उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवरती तेल गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये हा कांदा काढून चांगला फ्राय करून घेऊया। तेल इथे आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण जो कांदा घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया। या पद्धतीने हाताने थोडासा कुस्करून घालायचा आहे। हे बघा, एवढा कांदा आपण काढून घेतलेला आहे। गॅस इथे आपण फुलच ठेवून घेतलेला आहे। फुल गॅसवरतीच आता आपण हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। इथे आपला कांदा तळून तयार झालेला आहे। आता आपण हा एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत। तेल याचं चांगलं निथळवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आता आपण संपूर्ण कांदा तळून घेणार आहोत। इथे आपला संपूर्ण कांदा तळून तयार झालेला आहे। तर इथे मी 80% कांदा मसाल्यासाठी बाजूला काढून घेतलेला आहे आणि हा 20% इतका तळलेला कांदा आहे, हा आपण नंतर लेअरसाठी वापरणार आहोत। मसाल्याचा बेस तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, आपण जो 80% इतका कांदा बाजूला ठेवून घेतला होता तो, पाऊण कप दही, 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, इथे 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे, 1.5 टेबलस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून धनेची पूड, 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून हळद घेतलेली आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण दही काढून घेऊया। आपण जे मीठ आणि मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहे। आलं लसूणची पेस्ट आणि आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो हाताने या पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी आपला कांदा तळून तयार झालेला आहे। आता हा कांदा सुद्धा यामध्ये काढून घेऊया। बघा, आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हातानेच या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये बिर्याणी तयार करून घ्यायची आहे ते भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। संपूर्ण मसाले इथे चांगले मिक्स झालेले आहेत। आपण जे कांदा तळलेलं तेल आहे त्यातलंच आपल्याला 2 टेबलस्पून इतकं तेल यावरतीच काढून घ्यायचं आहे। सोबतच आपण 1 मूठभर इतका पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 मूठभर कोथिंबीर ही सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला मसाल्याचा बेस रेडी झालेला आहे। बिर्याणीसाठी भांडं आपण गरम करून घेतलेला आहे। कांदा तळून घेतलेलं जे तेल आहे त्यातलंच एक मोठी पळी तेल मी यामध्ये काढून घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून इतकं आपलं हे तेल आहे। तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर तेलावरतीच आपल्याला हे बघा, इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहेत। टोमॅटो इथे आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलावरती चांगला परतून सॉफ्ट करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने टोमॅटो इथे आपण चांगला 2 मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे। आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया। हे बघा, संपूर्ण मसाला आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। बाउल मध्ये मी थोडंसं पाणी काढून घेते आणि जो मसाला आहे भांड्याला चिकटलेला तो सुद्धा यामध्ये निघून जाईल। हे बघा, आता एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हा मसाला चांगला शिजवून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता ग्रेव्ही इथे आपण 3 ते 4 मिनिटांसाठी चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। मस्तपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण जे चिकन फ्राय करून घेतलं होतं ते संपूर्ण चिकन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे जे तेल आहे ते सुद्धा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता चिकन आपण फुल गॅसवरती 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आपण जे चिकन फ्राय केलेलं त्या पॅन मध्येच मी अर्धा कप इतकं पाणी काढून घेतलेलं आहे। ते पाणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण याची लेअरिंग करणार आहोत, तर मसाला खाली जळू नये यासाठी आपल्याला हा मसाला थोडासा ओलसरच ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने फुल गॅसवरती चिकन इथे आपण 1 मिनिटासाठी चांगलं परतून मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण थोडासा बारीक चिरून घेतलेला पुदिना काढून घेऊया, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बिरिस्ता। हे बघा, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता राईस शिजवून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा किलो इतका बासमती राईस स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। सोबतच इथे आपल्याला काही मसाले लागणार आहेत, त्यामध्ये शहाजिरा 1 टीस्पून, 1 तुकडा दालचिनी, अर्ध्या लिंबाची फोड, 3 टीस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे, 2 तमालपत्र, 2 इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मध्यभागी अशी चीर देऊन घेतलेली आहे, 1 स्टार फूल, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 काळी मिरी आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत। आता आपल्याला पाण्यामध्ये मीठ काढून घ्यायचं आहे। गॅस इथे आपण फुलच ठेवून घेतलेला आहे। घेतलेले सर्व मसाले, लिंबू आपण या पद्धतीने पिळून घेणार आहोत। हे बघा, आणि साल सुद्धा यामध्येच काढून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं आपल्याला हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी ते पाणी आपण फुल गॅसवरती चांगलं उकळवून घेतलेलं आहे। आता आपण संपूर्ण जो धुवून घेतलेला राईस आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे। गॅस फुलच ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, संपूर्ण राईस आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि फुल गॅसवरती एक उकळ काढून घेऊया। फुल गॅसवरती आपण एक उकळ काढून घेतलेला आहे। एकदा आपण राईस चांगला मिक्स करून घेऊया। आता फुल गॅसवरतीच आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांसाठी भात चांगला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 70 ते 80% इतका भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला राईस चांगला शिजलेला आहे, जसा आपल्याला बिर्याणीसाठी हवाय तसा। हे बघा, आपण ही लिंबाची फोड जी आहे ती काढून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि लेअरिंग करून घेऊया। इथे आपलं चिकन सुद्धा रेडी आहे आणि इकडे भात सुद्धा शिजून रेडी आहे। झाऱ्याने या पद्धतीने आपल्याला याचं पाणी चांगलं निथळवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण हे चिकन वरती या पद्धतीने असे पसरवून घेणार आहोत। यातला आपल्याला अर्धा राईस त्यावरती काढून घ्यायचा आहे। बघा, चमच्याने चांगलं असं या पद्धतीने पसरवून घेऊया। बघा, यावरती आता आपण थोडासा बारीक चिरून घेतलेला पुदिना काढून घेऊया, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तळून घेतलेला कांदा। आता उर्वरित जो राईस आहे तो यावरती आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर पूर्ण पाणी निथळून मगच आपल्याला राईस यावरती काढून घ्यायचा आहे। आता आपण हा संपूर्ण राईस यावरती काढून घेऊया। इथे आपण भाताची लेयर देऊन घेतलेली आहे। आता आपण वरती थोडीशी कोथिंबीर यावरती काढून घेणार आहोत। यासोबतच आपण थोडासा पुदिना सुद्धा यावरती काढून घेतलेला आहे आणि आता आपण यावरती तळलेला कांदा काढून घेऊया। 2 टेबलस्पून इतकं गरम दुधामध्ये आपण 10 ते 15 केशरच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत।
आता आपल्याला हे दूध यावरती या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी एक फॉईल घेतलेली आहे। फॉईलने आता आपण हे पूर्णपणे बंद करून घेणार आहोत। हे बघा, आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। चांगलं प्रेस करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित आपल्या बिर्याणीला दम बसेल। आता गॅसवरती आपल्याला एक तवा ठेवून घ्यायचा आहे। तव्यावरती आपल्याला हे भांड ठेवायचं आहे। त्यानंतर फुल गॅसवरती आपल्याला 10 मिनिटांसाठी बिर्याणी चांगली दम देऊन शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक करून 15 मिनिटांसाठी वाफेवरती बिर्याणी चांगली शिजवून घ्यायची आहे। हे बघा, तव्यावरती आता आपण हे भांड ठेवून घेतलेलं आहे। गॅस फुल करून घेऊया आणि 10 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे। बिर्याणी आपण सुरुवातीला 10 मिनिटं फुल गॅसवरती आणि 15 मिनिटं बारीक गॅसवरती चांगली दम देऊन वाफवून शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करून 15 मिनिटांसाठी अशीच ठेवून घेतली होती। आता आपल्याला झाकण उघडून घ्यायचे आहे। 15 मिनिटं आपल्याला बिर्याणी अशीच झाकून ठेवल्यानंतर चांगला त्याचा स्वाद बिर्याणीचा मस्त उतरतो। हे बघा, तर मी तुम्हाला साईडने दाखवते। हे बघा, किती मस्तपैकी इथे आपली चिकन टिक्का बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। अजिबात जळलेली नाहीये किंवा करपलेली नाहीये। या पद्धतीने तव्यावरती मस्त ठेवून घ्यायची आहे। आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झणझणीत आणि चमचमीत चिकन टिक्का बिर्याणी बनून तयार झालेली आहे। तुमच्या घरी जर का काही कार्यक्रम असेल किंवा नेहमी तेच जेवण जेवून कंटाळा आला असेल तर या पद्धतीने अगदी झणझणीत चिकन टिक्का बिर्याणी घरी नक्की बनवावं। ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।